नंदुरबारमध्ये महिनाभरात वाहतूक नियम मोडणाऱ्या 7,031 वाहन चालकांवर कारवाई, 64 लाखांहून अधिक दंड वसूल. नंदुरबार शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेने 15 मे 2026 ते 14 जून 2026 या एक महिन्याच्या कालावधीत विशेष मोहीम राबवली. या धडक मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 7,031 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 64,13,450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गंभीर स्वरूपाचे उल्लंघन करणाऱ्या 29 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेमध्ये प्रामुख्याने मद्यसेवन करून वाहन चालवणे, विना साईड मिरर वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक, विना सीट बेल्ट, मालवाहू वाहनातून इसमांची वाहतूक करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, विना इन्शुरन्स वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा विविध प्रकारच्या उल्लंघनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सर्वाधिक उल्लंघन विना हेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्यांचे आढळून आले. अशा एकूण 1,180 वाहन चालकांवर कारवाई करून 11,80,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. तर भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या 1,124 वाहन चालकांकडून सर्वाधिक म्हणजेच 22,48,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांचे निर्देश नाकारणे व सिग्नल जम्पिंग करणाऱ्या 1,031 केसेसमध्ये 6,05,000 रुपये दंड आकारण्यात आला. याशिवाय रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 603 वाहन चालकांकडून 3,24,500 रुपये, ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 468 जणांकडून 4,68,000 रुपये, वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्या 135 जणांकडून 1,39,000 रुपये आणि सीट बेल्ट न लावणाऱ्या 174 चालकांकडून 1,74,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह 17 केसेस नोंदवून त्या पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. हेल्मेट घाला, सिग्नल पाळा, दुचाकीवर 3 जण बसू नका आणि मोबाईल बंद ठेवा. वाहतूक नियम पाळणे म्हणजे स्वतःचे आणि इतरांचे जीव सुरक्षित ठेवणे होय. नियम पाळणारा नागरिक हाच खरा जबाबदार नागरिक आहे. तरी सर्व वाहन चालकांनी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन शहर वाहतूक शाखा नंदुरबार यांच्याकडून करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.